आपला आजचा विषय आहे, येशूने विरोधकांचा सामना कसा केला. आजचा आपला विषय आणि या विषयामधून आज आपण अनेक ज्या काही नवीन गोष्टी आहेत पवित्र शास्त्रातून त्या शिकणार आहोत. आणि ज्या वेळेला आपण शुभवर्तमानांची पुस्तकं वाचतो, जी पहिली 4 शुभवर्तमान आहेत नवीन काळातली पहिली 4 पुस्तकं, ज्याला आपण शुभवर्तमान म्हणतो, मत्ते, मार्क, लूक आणि योहान. ह्या 4ही शुभवर्तमानांमध्ये आपल्याला येशूची जी काही सेवा आहे ती दिसून येते. आणि येशू ज्या वेळेला सेवा करत होता त्या वेळेला अनेकांनी येशूच्या सेवेला विरोध जो आहे तो केला होता. आणि जे विरोधक आहेत त्यांना येशूने कशा प्रकारे प्रत्युत्तर केलं किंवा कशा प्रकारे त्यांचा सामना जो आहे तो केला, हे आज आपण काय करणार आहोत, शिकणार आहोत. आणि मग यातला पहिला जो मुद्दा आहे तो आपण लिहून घेऊया. आजच्या विषयातला जो पहिला मुद्दा आहे तो आपण लिहूया. आणि पहिला मुद्दा आहे, शहाणपणाने आणि संयमाने उत्तर दिले. पहिला मुद्दा, शहाणपणाने आणि संयमाने उत्तर दिले. आता आपण पाहतो की येशूवरती अनेक जे काही दोष आहे ते ठेवण्यात आले होते. अनेक दोष येशूवरती जे आहे ते ठेवण्यात आले होते विरोधकांकडून. आणि ज्या वेळेला येशूला ह्या विरोधकांकडनं दोषाचा सामना जो आहे तो करावा लागला, त्यावेळेला त्या विरोधकांचा सामना हा येशूने कशा प्रकारे शहाणपणाने आणि अतिशय संयमाने जे आहे ते केला, हे आपण पवित्र शास्त्रातून काय करणार आहोत, बघणार आहोत. आणि कोणीतरी मत्तेचं पुस्तक 27वा अध्याय आणि वचन 12 जे आहे हे यावेळेला आपण वाचणार आहोत. मत्तेचं पुस्तक 27वा अध्याय आणि वचन 12 यावेळेला आपण वाचूया. आणि ह्या वचनामधून कशा प्रकारे येशूने शहाणपणाने आणि संयमाने जे आहे ते विरोधकांना उत्तर दिलं, हे आज आपण काय करणार आहोत, बघणार आहोत. कोणीतरी वचन 12 वाचण्यासाठी मला मदत करा. हे याजक व वडील हे त्याचवर दोषारोप करीत असता त्याने काहीच उत्तर दिले नाही. व्हेरी गुड. आता पहा, या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त हा सुभेदाराच्या पुढे जे आहे ते उभं करण्यात आलेला होता. आणि ज्या वेळेला येशूला सुभेदाराच्या पुढं उभं करण्यात आलं, त्यावेळेला मुख्य याजक जे आहे किंवा जो वडील वर्ग आहे तो त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचा जो काही दोष आहे तो ठेवत होते. आणि ह्या ठिकाणी आपण पाहतो की येशूला जेव्हा मुख्य याजक आणि वडील विरोधकाचा सामना जो आहे, विरोधकाचा सामना तो करावा लागला, त्यावेळेला त्याने त्यांच्या सारखंच त्यांना प्रत्युत्तर काही ते दिलं नाही. येशूने मुख्य याजक आणि जे वडील आहे ना, त्यांच्या सारखं येशूने त्यांना उत्तर जे आहे ते दिलं नाही. तर ह्या वचनामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की त्याने त्यांना काहीच उत्तर जे आहे ते दिलं नाही. ज्या वेळेला मुख्य याजक आणि वडील हे येशूवरती वेगवेगळ्या प्रकारचे जे काही दोष आहेत ते ठेवत होते ना, त्यावेळेला आपण पाहतो की त्याने अतिशय शहाणपणाने आणि अतिशय संयमाने जे आहे ना
त्या ठिकाणी शांत राहण्याची जी काही भूमिका आहे ती त्याने घेतली. आपण या ठिकाणी एक फार महत्वाची गोष्ट येशूकडनं शिकतो. ज्या वेळेला येशू हा विरोधकांचा सामना जे आहे ते करत होते त्यावेळेला, आणि ती गोष्ट जर कोणती आहे तर ती आहे शांत राहणं, किंवा ती आहे कुठल्याही प्रकारचं उत्तर जे आहे ते न देणं. आणि बघा, ज्या वेळेला आपण 27वा अध्याय आणि 11 पासून तर 14 पर्यंत आपण ज्या वेळेला हा संपूर्ण शास्त्र भाग वाचतो, त्यावेळेला आपल्याला पाहायला भेटतं की पिलाता समोर जे आहे ना, येशूला नेण्यात आलेलं होतं. आणि ज्या वेळेला पिलाता समोर येशू होता त्यावेळेला त्याच्यावरती अनेक खोटे जे काही आरोप आहे ते ठेवण्यात आले होते. आणि येशू हे जे आरोप आहे ना, त्या ठिकाणी सुभेदार पिलाताच्या समोर उभा असताना ऐकत होता. त्यावेळेला त्याने कशा प्रकारे त्यांना उत्तर दिलं हे आपल्याला ह्या ठिकाणी जे आहे ते स्पष्टपणे पाहायला भेटतं. आणि बघा, आपण सविस्तरपणे 11 पासून तर 14 पर्यंत जे आहे हे वचन आपण वाचणार आहोत, आणि यातून काही महत्वाच्या गोष्टी पहिल्या मुद्द्यातून जे आहे ते समजून घेणार आहोत. आणि तो पहिला मुद्दा आहे शहाणपणाने आणि संयमाने येशूने कशा प्रकारे त्याच्या विरोधकांना उत्तर दिलं ते आपल्याला यातून पाहायला भेटतं. कोणीतरी वाचण्यासाठी मदत करा 11 ते 14 पर्यंत. येशू सुभेदाराच्या पुढे उभा राहिला असता सुभेदाराने त्याला विचारले, तू यहुद्यांचा राजा आहेस काय? येशूने त्याला म्हटले, तू म्हणतोस तसेच. मुख्य याजक व वडील हे त्याचवर दोषारोप करीत असता त्याने काहीच उत्तर दिले नाही. तेव्हा पिलात त्याला म्हणाला, हे लोक तुझ्या विरुद्ध किती गोष्टीबद्दल साक्ष देतात हे तू ऐकत नाहीस काय? परंतु त्याने त्याला काही उत्तर दिले नाही, एका शब्दानेही नाही. यावरून सुभेदाराला फार आश्चर्य वाटले. व्हेरी गुड. आता बघा, या ठिकाणी आपण पाहतो की पिलात हा येशू बरोबर बोलत आहे, आणि पिलाताला वाटलं की येशूने मुख्य याजक आणि वडील हे जे काही तो त्याच्यावरती ठेवत आहे ना, त्यांच्या त्या दोषाला काहीतरी प्रत्युत्तर जे आहे ते त्याने द्यावं. पण वचन स्पष्टपणे सांगतं की तो त्या ठिकाणी शांत राहिला. त्या ठिकाणी त्याने जर उत्तर द्यायचं पण ठरवलेलं होतं तर ते त्याने अतिशय शहाणपणाने जे आहे ते दिलेलं आपल्याला पाहायला भेटतं. बघा, त्या ठिकाणी ज्या वेळेला आपण वचन 11 वाचतो तर वचन 11 मध्ये असं लिहिलेलं आहे की सुभेदाराने त्याला विचारलं, आणि काय विचारलं ते नेक्स्ट मध्ये लिहिलेलं आहे, तू यहुद्यांचा राजा आहेस का? आणि येशूने त्या ठिकाणी अतिशय शहाणपणाने उत्तर दिलं. त्याच्याच शब्दामध्ये त्याचं उत्तर होतं. आणि येशू काय म्हणतात का, तू म्हणतोस तसंच. लक्षात. दुसरी गोष्ट आपण पाहतो कशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त हा त्या ठिकाणी शांत राहिला. वचन 14 जे आहे ना, त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की त्याने एकाही आरोपाला जो काही त्याच्यावरती ठेवण्यात आलेला होता ना, त्या एकाही आरोपाला त्याने प्रत्युत्तर दिलं नाही. ह्याच त्या ठिकाणी असलेल्या लोकांना फार आश्चर्य वाटतं. मला तुम्हाला हे शिकवायचं आहे, येशू सेवा करत असताना त्याला अनेक वेळा विरोधाचा सामना जो आहे तो करावा लागला. आणि ज्या लोकांकडनं येशूला विरोधकाचा सामना करावा लागला त्या लोकांना देवाचं जे वचन आहे ना, या विषयीची माहिती मोठ्या प्रमाणामध्ये होती. ते लोक देवाला ओळखणारे होते. अशा लोकांकडनं येशूला विरोधाचा जो सामना आहे तो करावा लागला. पण त्या लोकांबरोबर येशू हा विरोधाचा सामना करत असताना येशूने त्या ठिकाणी कोणती भूमिका घेतली तर पहिली गोष्ट,
शहाणपणाने आणि संयमाने त्याने त्याच्या विरोधकांना जे आहे ते उत्तर दिले. आता आपण ह्या वर्तमान समयामध्ये राहत असताना आपल्याला येशूकडनं ह्या गोष्टी शिकणं फार गरजेचं आहे. कारण अनेक वेळा आपण देवाची सेवा ज्यावेळेस करतो किंवा ज्या वेळेला आपण देवाला आवडेल अशा प्रकारचं प्रामाणिक पवित्र जीवन ज्यावेळेस करतो, त्यावेळेला अनेकांना आपली जी काही जीवनशैली आहे जी देवाला आवडणारी आहे ती सर्वांनाच आवडत नाही. आणि अशा प्रकारच्या जीवनशैलीला डॅमेज करण्याच्या अनुषंगाने विरोधक जे आहे ना तुमच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे दोष जे आहेत होतील. अशा वेळेला त्या विरोधकांना तुम्ही खरे आहात आणि ते जे दोष ठेवत आहे ते चुकीचे आहे हे बोलण्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी तुम्ही कुठल्याही प्रकारे जे आहे स्वतःचा बचाव करण्याच्या उद्देशाने काही बोलत. तर सर्वात बेस्ट काय आहे, ते जे बोलतात ते अतिशय काळजीपूर्वक ऐका. कारण ह्या ठिकाणी येशूने अतिशय काळजीपूर्वक ते जे बोलत आहे त्यांचं बोलणं ऐकलेलं आहे. आणि त्यांच्या बोलण्यामध्येच आपण पाहतो की उत्तर जे आहे ते दडलेलं होतं आणि येशू त्या ठिकाणी त्यांना म्हणाला, तुम्ही जे म्हणता तसंच. अनेक वेळा जे विरोधक आहे ना ते काय बोलतात, ते कोणत्या प्रकारचे दोष ठेवतात हे त्यांनाच व्यवस्थित कळत नाही आणि ते जे बोलतात त्यामध्येच जे आहे ना ते उत्तर जे आहे ते दडलेलं असतं. आणि म्हणून ऐकताना अतिशय संयमतेने जे आहे तुम्ही ऐकलं पाहिजे आणि उत्तर देताना अतिशय शहाणपणाने जे आहे तुम्ही उत्तर दिलं पाहिजे. जर येशूला ह्या ठिकाणी आपण पाहतो विरोधकांचा सामना करावा लागला, कुठल्याही प्रकारचं वाईट कृत्य येशूने केलेलं नसताना देखील, तर आपल्याला देखील या वर्तमान समयामध्ये विरोधकांचा सामना जो आहे करावा लागत असतो. आणि अशा वेळेला आपण त्यांच्यासारखं न बनता आपण येशू सारखं बनणं फार गरजेचं आहे. आणि येशू सारखं बनण्याकरता आपल्याला येशूची जी काही जीवनशैली आहे तिला समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि तिला जर आपण समजून घेतलं तर आपल्याला विरोधकांचा सामना जो आहे येशू सारखा करणं अतिशय सहज आणि सोपं. दुसरा जो मुद्दा आहे तो लिहून घ्या. सत्य शिकवले आणि फसवणुकीचा पर्दाफाश केला. येशूने विरोधकांचा सामना कसा केला त्यातला दुसरा मुद्दा हा आहे की त्याने लोकांना सत्य शिकवलं आणि फसवणुकीचा पर्दाफाश केला. आणि बघा कशा प्रकारे त्याने लोकांना सत्य शिकवलं आणि कशा प्रकारे जी काही फसवणूक आहे ना तिला उघडकीस केलं हे पवित्र शास्त्रातून आपण पाहूया. आणि मार्क याचा 7वा अध्याय आणि त्याचं 7 ते 8 हे वचन आपण वाचू आणि ह्या वचनातून आपण हा मुद्दा जो आहे तो शिकून घेणार आहोत. बघा कोणतरी वाचा. कितवा 7वा अध्याय आणि 7 ते 8 वचन. ते व्यर्थ माझी उपासना करतात, कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवितात ते असतात मनुष्याचे नियम. तुम्ही देवाची आज्ञा बाजूला सारून देता व माणसाच्या संप्रदायाला चिकटून राहतात. व्हेरी गुड. आता बघा ह्या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त हा यरूशलेमहून आलेले कित्येक जे काही शास्त्री आणि फरीसी आहेत ना त्यांच्या बरोबर बोलत आहे. आणि त्यांच्या बरोबर बोलत असताना त्यांच्या ठाई असलेला जो काही फसवणुकीचा स्वभाव आहे, ज्या स्वभावाच्या द्वारे त्यांनी अनेकांना फसवलेलं आहे,
अशा फसवणुकीचा त्याने पर्दाफाश केला. आणि केवळ त्याने त्या फसवणुकीचा पर्दाफाश केला नाही, तर त्याबरोबरच त्याने त्यांना जी काही सत्य शिकवण आहे ती दिली. आणि कशा प्रकारची सत्य शिकवण ही येशू ह्या पुरुषांना आणि शास्त्रांना देत आहे हे आपल्याला 7 आणि 8 वचनामध्ये पाहायला मिळतं. आणि येशू त्यांना म्हणाला, तुम्ही व्यर्थ माझी उपासना करतात. लक्ष द्या. आणि पुढे म्हणत आहे, कारण ते शास्त्र म्हणून जे काही शिकवतात ना, ते शास्त्रातल्या गोष्टी नसतात, तर ते जे काही शिकवतात ना ते असतात माणसांचे नियम. लक्ष द्या. लोकांना देवाच्या गोष्टींची जास्त आवश्यकता आहे ना की माणसांच्या गोष्टींची. आणि माणसांच्या गोष्टी ह्या लोकांना अशा स्वरूपामध्ये शिकवल्या जातात जसे काही त्या देवाच्या गोष्टी. आणि ही फसवणूक आहे लोकांची. आणि ही फसवणूक लोकांना अतिशय सहजरित्या समजून येत नसल्या कारणामुळं येशूला त्यांच्या त्या फसवणुकीचा पर्दाफाश करावा लागला. आणि येशू त्यांना सरळ सरळ स्पष्ट भाषेमध्ये हे बोलला की तुम्ही शास्त्र म्हणून जे काही शिकवतात ना ते खऱ्या अर्थाने शास्त्रातल्या गोष्टी नसतात, तर त्या माणसांचे नियम असतात. आणि पहा वचन पुढे असं म्हणत आहे, तुम्ही देवाच्या आज्ञा ज्या शास्त्रामध्ये लिहिलेल्या आहे ना त्या बाजूला करतात. तर तुम्ही बाजूला ठेवतात. आणि तुम्ही माणसांना काय शिकवता माहिती का? तुम्ही माणसांना ज्या गोष्टी शिकवतात ना त्या गोष्टी जर कोणत्या आहेत तर त्या आहे माणसांच्या संप्रदायाला चिटकून राहण्यासंदर्भाची, किंवा माणसांची जी काही परंपरा आहे ती पाळण्यासंदर्भाच्या गोष्टी या ठिकाणी हा जो वर्ग आहे ना लोकांना शिकवत होता. आणि या गोष्टी ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या निदर्शनामध्ये आल्या त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने त्या लोकांना त्यांच्या त्या फसवणुकीविषयीला घेऊन जे आहे ना सत्य गोष्टी शिकवलेल्या आपल्याला पाहायला. आणि बघा पवित्र शास्त्र जेव्हा आपण वाचतो ना तर अशा प्रकारच्या काही गोष्टी ह्या ज्या पवित्र शास्त्राशी संबंधित नाहीये पण माणसांच्या परंपरेशी संबंधित आहे त्या आपल्याला 1 ते 13 वचनामध्ये पाहायला भेटतात. आणि त्या कोणत्या आहे माहिती का? त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची माणसांची परंपरा होती जी देवाच्या पवित्र शास्त्रामध्ये नव्हती, ती होती फरिसींनी हात धुण्याच्या परंपरेहून येशूला जो आहे ना दोष जो आहे दिलेला होता. आणि बघा आपण ते वचन आपण वाचलं आहोत आणि ते वचन आपण समजून घेण्यासाठी कशा प्रकारे त्या ठिकाणी जी काही परंपरा आहे ना जी माणसांची परंपरा आहे. बघा कोणीतरी वचन वाचा माझ्यासाठी 4 आणि 5 वचन. बाजारातून आल्यावर स्नान केले वाचून जेवित नाही आणि प्याले घागरी पितळेची भांडी यांचे धुणे व असे बहु दुसरे नियम त्यांनी स्वीकारले आहेत. यावरून पुरुषांनी व शास्त्रांनी त्याला विचारले की आपले शिष्य अशुद्ध हातांनी भाकरी खातात ते वडिलांच्या संप्रदायाप्रमाणे का चालत नाहीत. व्हेरी गुड. आणि वचन 3 पण वाचा. परुषी व सर्व यहुदी वडिलांच्या संप्रदायास अनुसरून हात नीट धुतल्या वाचून जेवित नाहीत. वचन 3 दुसरं तुम्हाला भेटलं कितवा वचन दादा? तिसरं. परुषी व सर्व यहुदी वडिलांच्या संप्रदायास अनुसरून हात नीट धुतल्या वाचून जेवित नाहीत. आवाज येते दादा माझा? ठीक आहे, आवाज येत आहे.
किती वचन वाचू? वचन 3 वाचा. परुषी व सर्व यहुदी वडिलांच्या संप्रदायास अनुसरून हात नीट धुतल्या वाचून जेवित नाहीत. जगताप माणूस आहे. पास्टर आवाज आहे ना क्लिअर येत नाही मीटिंगचा, ब्रेक होते मीटिंग. ब्रेक होते. दादा मी वाचलं वचन 3 वेळा वाचलं. ओके. माझं आवाज 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 ब्रेक होत नाही. ओके ठीक आहे, लक्ष द्या. आवाज येते क्लिअर माझा सर? आपण काय पाहतो, थँक्यू. या ठिकाणी आपण पाहतो की परुषी व इतर सर्व यहुदी वडिलांच्या संप्रदायाला अनुसरून हात नीट धुतल्या वाचून जेवत नाही. आता या ठिकाणी आपण पाहतो की हा जो वर्ग आहे परुषी आणि यहुदी वडिलांचा जो वर्ग आहे ना, हा वर्ग देवाच्या गोष्टींना कमी आणि माणसांचे जे काही संप्रदाय आहे किंवा जे नियम आहे त्यांना जास्त मोठ्या प्रमाणामध्ये मानत असलेला आपल्याला दिसले. आणि त्यांनी काय केलं माहिती का, त्यांनी येशूला जो आहे ना हात न धुण्याविषयीचा जो काही दोष आहे तो लावलेला आपल्याला पाहिला. आणि अशा प्रकारची जी काही खोटी धार्मिकता आहे, अशा प्रकारची जी काही खोटी शिकवण आहे, अशा प्रकारचं जे काही खोटं आपण पाहतो की लोकांना सांगून देवाच्या नाही तर माणसांच्या संप्रदायाप्रमाणे किंवा माणसांच्या नियमाप्रमाणे चालवण्याची शिकवणारे हे जे लोक आहे ना, यांच्या शिकवणीचा, खोट्या शिकवणीचा पडदा येशूने पास केला आणि येशूने त्यांना जे आहे ना खऱ्या गोष्टी शिकवल्या. आणि वचन 13 जेव्हा आपण वाचतो ना, तर वचन 13 मध्ये असं म्हटलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्तांना म्हणत आहे की अशा प्रकारे तुम्ही आपला संप्रदाय देवाचं वचन रद्द करून चालू ठेवत असतात. लक्ष द्या, आज देखील अशा प्रकारे आपल्याला अनेक लोक जे देवाच्या वचनाला कमी आणि माणसांच्या द्वारे आलेले जे काही नियम आहेत, जे काही परंपरा आहे, तिला मानणारे जे आहेत दिसून येतात. आणि ते सर्वसाधारण विश्वासणाऱ्यांना इथपर्यंत फसवतात की देवाच्या वचनापेक्षा माणसांच्या नियमांना, संप्रदायांना जे आहे ते जास्त महत्व दिलं पाहिजे. ह्या ठिकाणी येशूला देखील अशाच प्रकारच्या ज्या काही माणसांच्या संप्रदायाप्रमाणे किंवा परंपरेप्रमाणे आलेल्या गोष्टी आहेत ना, त्याकडे लक्ष देण्याकरता सांगितलं होतं. पण येशूने त्या उलट त्यांना सत्य काय आहे, देवाचं वचन काय सांगतं, देवाच्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे हे त्यांना सांगितलं. आणि त्यांच्या ज्या काही खोट्या गोष्टी आहे ना त्या तिथे त्याने खोलून टाकल्या. आणि म्हणून आपण ह्या वर्तमान समयामध्ये राहत असताना आपण देवाचं वचन काय सांगतं हे समजून घेणं फार गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे आपण चालणं फार गरजेचं आहे. कारण देवाच्या वचनाला ह्या दिवसांमध्ये अनेक लोक जे आहे बाजूला सारताना आपल्याला दिसून येतील आणि त्यांच्या जीवनामध्ये ज्या काही परंपरेने आलेल्या जे काही गोष्टी आहे माणसांचे नियम म्हणून ते पाहताना आपल्याला दिसून येईल. म्हणून आपण सावध राहणं फार गरजेचं आहे.
आपण देवाचं वचन जे आहे ना व्यवस्थित वाचून ते समजून घेऊन त्याप्रमाणे चालणं हे आपलं एकमेव देवाचं लेखलेलं कर्तव्य आहे. येशूला देवाचं माहिती होतं. येशूला देवाचे जे काही नियम आहेत ते माहिती होते आणि तो त्या नियमांप्रमाणे चालला. तो त्या देवाच्या वचनाप्रमाणे जे आहे ते चालला. लक्ष द्या, त्याचं चालणं हे अनेकांना जे आहे ना देवाचा मार्ग दाखवणार. तिसरा मुद्दा क्रमांक 3, प्रश्नाने उत्तर दिलं. मुद्दा क्रमांक 3 लिहून घ्या. प्रश्नांनी उत्तर दिलं चातुर्य वापरून. ठीक आहे. आता बघा कशा प्रकारे येशूला विचारण्यात आलेले जे काही प्रश्न आहेत आणि ज्यांनी ते प्रश्न विचारले त्यांच्याच प्रश्नांनी उत्तर जे आहे ते येशूने दिलं आणि त्या ठिकाणी येशूने चातुर्य जे आहे ते वापरलेलं होतं. बघा, कोणीतरी मत्तेचं पुस्तक 21 अध्याय आणि वचन 25 जे आहे ते वाचण्यासाठी मदत करा. योहानाचा बाप्तिस्मा कोठून होता, स्वर्गातून किंवा मनुष्यातून? तेव्हा ते आपसात विचार करू लागले की स्वर्गातून असे म्हणावे तर हा आपल्याला म्हणेल, मग तुम्ही त्याचवर का विश्वास ठेविला नाही? व्हेरी गुड. आता बघा, येशूला या ठिकाणी एक प्रश्न जो आहे ते विचारण्यात आला आणि जो प्रश्न येशूला विचारण्यात आलेला होता ना, तो प्रश्न विचारणारे जे लोक आहे ना ते काही सर्वसाधारण नव्हते. त्या लोकांची जी काही ओळख आहे किंवा त्या लोकांची जी काही आयडेंटिटी आहे ना ती वचन 23 मध्ये आपल्याला पाहायला भेटते आणि वचन 23 म्हणत आहे की नंतर येशू मंदिरात जाऊन शिक्षण देत असताना मुख्य याजक व लोकांचे वडील त्याच्याकडे आले आणि त्याच्याकडे आल्यानंतर त्या सर्वांनी त्याला हा प्रश्न विचारला आणि त्यांच्या प्रश्नाचं उत्तर प्रश्नांनीच दिलेलं आपल्याला पाहायला भेटतं. येशू काय करणार की नाही, येशू त्यांना अतिशय स्पष्टपणे म्हणाला, योहानाचा बाप्तिस्मा कोठून होता, स्वर्गातून किंवा माणसापासून? आणि ज्यांनी प्रश्न विचारले ते गोंधळले येशूने विचारलेल्या प्रश्नाला ऐकून आणि ते आपसामध्ये येशूच्या प्रश्नाचं उत्तर आता हे द्यायचं कसं या प्रकारची चर्चा करत असताना त्यांनी त्या ठिकाणी येशूला कोणत्या प्रकारचं उत्तर दिलं पहा. ते म्हणत आहे, ते आपसात विचार करू लागले आणि ते म्हणाले, स्वर्गापासून म्हणाले तर हा आपल्याला म्हणेल, मग तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही? कुणावरती? बाप्तिस्मा करणाऱ्या योहानावर. आणि पुढं जर वचन 26 वाचलं आणि ते म्हणाले, आपण जर म्हणालो की माणसापासून, तर त्या ठिकाणी आपल्याला हे वचन पाहायला भेटतं की आपल्याला लोकांची भीती वाटते, कारण सर्व लोक योहानाला जे आहे ना संदेश मानत होते. आणि येशूला जो प्रश्न त्यांनी विचारला होता ना त्याच प्रश्नाला घेऊन आपण येशू त्यांना प्रश्न विचारताना या ठिकाणी दिसून येत आहे. आणि येशू जेव्हा प्रश्न विचारत आहे ना तर त्यावेळेला त्याच्या प्रश्नामध्ये आपल्याला चातुर्य दिसून येतं. येशू हा नेहमी प्रश्न विचारणारा प्रश्नामध्ये चातुर्याने जे आहे ना विचारताना आपल्याला दिसून येतं. आणि बघा, त्या ठिकाणी लोक जे आहे ना, लोक त्या ठिकाणी येशूला स्पष्टपणे म्हणाले, आम्हाला ठाऊक नाही की योहानाचा बाप्तिस्मा हा कुठून आहे. अनेक वेळा जर येशूला अशा प्रकारचे प्रश्न ह्या वर्गाकडून विचारण्यात आलेले होते आणि त्यांच्या त्या प्रत्येक प्रश्नानेच येशूने जे आहे ते चातुर्याचे उत्तर जर दिलेलं होतं, तर अशाच प्रकारचं चातुर्य हे आपल्या ठाई असणं देखील गरजेचं आहे. ज्या वेळेला आपल्याला लोक प्रश्न विचारतात त्यावेळेला आपण लोकांच्या प्रश्नांना ऐकून आपण हडबडू नये. येशूने या ठिकाणी प्रश्न ऐकला होता आणि हा जो प्रश्न होता ना याची सुरुवात हे येशूच्या अधिकाराविषयी जे आहे ना
होऊन होताना आपल्याला दिसलं. आणि येशू त्यांना अतिशय स्पष्टपणे उत्तर जे आहे ते देत आहे. येशूला त्या काळात देखील प्रश्न विचारात आला होता आणि आज आपल्याला देखील अशा प्रकारचे जे काही प्रश्न आहे ना ते विचारण्यात येतात. आणि ज्या वेळेला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ना त्यावेळेला ते प्रश्न आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे उत्तर देण्याकरता डायव्हर्ट करू शकतात. पण त्यावेळेला आपण वेगवेगळ्या प्रकारचे उत्तर देऊन डायव्हर्ट होण्याऐवजी आपण चातुर्य वापरलं पाहिजे जे येशूचे आहे. येशूने विरोधकांचा सामना जो आहे ना त्यांच्याच प्रश्नांना प्रश्न विचारून जे आहे ते मोठ्या चातुर्याने केलेला आपल्याला पाहिजे. मग आपण देखील अशा प्रकारे विरोधकांचा जो सामना केला पाहिजे. का माहिती का? कारण ज्या वेळेला मत्ती पुस्तक 21 अध्याय आणि 23 ते 27 वचन आपण ज्या वेळेला वाचतो ना तर ह्या वचनामध्ये आपल्याला स्पष्टपणे पाहायला भेटते की तेव्हा याजकांनी येशूला प्रश्न जे आहे ते विचारलेला होता. आणि याजकांचा प्रश्न हा येशूला काय माहिती का? तू कोणत्या अधिकाराने हे करतो? तू कोणत्या अधिकाराने जे आहे हे करतो? अशा प्रकारचा प्रश्न हा येशूला विचारलेला असताना येशूने उलट त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, त्यानंतर मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईन. आणि येशूने त्यांना प्रश्न केला होता, मला सांगा योहानाचा बाप्तिस्मा हा स्वर्गाकडून होता की म्हणू शकतो? आणि तुम्हाला माहिती का जो प्रश्न त्यांनी येशूला विचारला ना जो प्रश्न त्यांनी येशूला विचारलं ना त्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी त्यांना प्राप्त करून घेण्याऐवजी येशूने जो प्रश्न त्यांना विचारला त्याच्यामध्ये ते गुरफत नाही. अनेक लोक हे तुम्हाला पाडण्यासाठी, अनेक लोक हे तुम्हाला डॅमेजेस आणण्यासाठी, अनेक लोक तुमच्या जीवनामध्ये निराश आणण्यासाठी, अनेक लोक तुम्हाला चुकीच्या पद्धतीने उकसवण्यासाठी अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते विचारतात. तुमच्या स्वतःच्या सेवेला घेऊन, स्वतःच्या वैयक्तिक जीवनाला घेऊन, स्वतःच्या गोष्टीने घेऊन. पण त्यावेळेला जे आहे ना गडबडू नका. त्यावेळेला जे आहे ना तुम्ही पॅनिक होऊ नका किंवा त्यावेळेला तुम्ही जे आहे ते राग जे आहे ते फ्रस्ट्रेट जे आहे ते होऊ नका. कारण अनेक वेळेला फ्रस्ट्रेशन जे आहे ते होतं. येशूच्या काही फ्रस्ट्रेशन नव्हतं. येशू या ठिकाणी पॅनिक झाला नाही. येशू या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी त्यांच्या बरोबर वादविवाद करण्याच्या भूमिकेतून दिसत नाही. त्यांच्याच प्रश्नांना घेऊन येशूने त्यांना प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नामध्ये त्यांना जे आहे ना येशूने दूर करून टाकला. ते विचार करायला लागले, आपसामध्ये चर्चा करायला लागले. लक्ष द्या, आपण देवाचे लेकर आहोत आणि आपल्याला येशू सारखं चातुर्य वापरून त्या दिवसांमध्ये सेवा जे आहे ते करायची, लोकांशी जे आहे ते हितगुज जे आहे ते चालायचे. अशा प्रकारे आपण जे आहे ते चालणं फार गरजेचं. चौथा मुद्दा क्रमांक 4, दया आणि क्षमा दाखवली. ज्या वेळेला येशूला विरोधकांचा सामना करावा लागला त्यावेळेला विरोधकांमध्ये येशू प्रति दया नव्हती. त्यावेळेला विरोधकांमध्ये येशू प्रति क्षमाशील हृदय नव्हतं, पण येशूमध्ये होतं. येशूने ज्या वेळेला विरोधकांचा सामना केला ना त्यावेळेला येशूने त्या विरोधकांना दया दाखवली. येशूने त्या विरोधकांना क्षमा जी आहे ना ती दाखवली. आणि बघा वचन लूक सुवर्तमान 23 अध्याय आणि वचन 34 आपण वाचू. लूक 23 अध्याय आणि वचन 34 बघा काय म्हणत आहे. तेव्हा येशू म्हणाला, हे बापा यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. नंतर त्याची वस्त्रे आपसात वाटून गेल्याची त्यांनी चिठ्ठ्या टाकली. व्हेरी गुड. पण ह्या ठिकाणी आपण काय पाहतो माहिती का? येशू हा ह्या पृथ्वीवरती राहत असताना तो सर्वसाधारण नव्हता. तो देवाचा एकुलता एक पुत्र होता. ज्या वेळेला बाप्तिस्मा घेऊन पाण्यातून वर आला ना त्यावेळेला आकाशवाणी झाली. देवाचा आत्मा समुद्राच्या स्वरूपामध्ये त्याच्यावरती विकून आला आणि आकाशवाणी झाली, हा माझा परम प्रिय पुत्र आहे, याच विषयी मी संतुष्ट आहे. तुम्हाला माहिती का या ठिकाणी देवाचं अति स्पष्ट सांगतं की येशू हा त्या लोकांना दया दाखवत आहे.
येशू हा त्या लोकांना क्षमाशीलता काय आहे हे दाखवत आहे. आणि येशू हा कोणत्या परिस्थितीमध्ये राहून हे दाखवते माहिती का? बघा, ज्या वेळेला आपण लूक सुवर्तमान 23 अध्याय आणि 33 ते 34 वचन वाचतो ना, बघा 33 ते 34 वचन काय म्हणत आहे. 33 वचन वाचतो. नंतर ते कवंटी म्हटलेल्या जागी आले, तेव्हा तेथे त्यांनी त्याला व त्या अपराधास एकाला त्याच्या उजवीकडे व एकाला डावीकडे असे वधस्तंभावर खेळले. लक्ष द्या. व्हेरी गुड. आता येशू कुठे आहे? येशू हा वधस्तंभावरती आहे. येशू हा यातना भोगत आहे ह्या विरोधकांनी दिलेल्या. येशू हा दुःख सहन करत आहे त्या वधस्तंभावरती ह्या विरोधकांनी दिलेलं. येशू हा अतिशय भयानक अशा त्रासामधून जात आहे ह्या विरोधकांनी दिलेल्या. येशूने काही गुन्हा केला नव्हता, तरीही ह्या विरोधकांनी येशूला वधस्तंभावरती खेळलं. आणि तो त्रासामध्ये त्या वधस्तंभावरती राहून काय करते माहिती का? त्या विरोधकांना क्षमा करते, त्या विरोधकांना दया दाखवते. त्या विरोधकांमध्ये दया नव्हती. त्या विरोधकांमध्ये दयेचं हृदय नव्हतं. दयेचं हृदय हे येशू मध्ये आहे. क्षमेचं हृदय हे येशू मध्ये आहे. आणि बघा, येशू हा 34व्या वचनामध्ये प्रार्थना करत आहे पित्याकडं. आणि काय प्रार्थना माहिती का? हे पित्या, यांना क्षमा कर, कारण हे काय करते यांना कळत नाही. लक्ष द्या, विरोधकांचा सामना हा ज्या ज्या वेळेला आपल्याला करावा लागतो त्याच त्या वेळेला आपण त्या विरोधकांप्रती आपल्या मनामध्ये वैर, द्वेष, मत्सर, बदला घेण्याची भावना, सूड घेण्याची भावना ही कधीच ठेवली. येशूच्या मनामध्ये नव्हती ती भावना. जर येशूच्या मनामध्ये त्या विरोधकांप्रती जर दया आहे, येशूच्या मनामध्ये जर त्या विरोधकांना घेऊन जर क्षमा आहे, तर आपल्या देखील जीवनामध्ये आपण जे आहे ना, विरोधकांप्रती क्षमा जी आहे ठेवलं पाहिजे. दया जी आहे ती आपल्या हृदयामध्ये ठेवली पाहिजे. अशा प्रकारे आपण विरोधकांचा सामना केला पाहिजे. ही खरी पद्धत आहे विरोधकांचा सामना करण्याची. हे खरं पवित्र शास्त्रातील देवाचे वचन आहे विरोधकांचा सामना करण्याला घेऊन. येशूने अशा प्रकारे विरोधकांचा सामना केला. अशा प्रकारे येशूने जे आहे ना, त्याच्या पित्याला जे आहे ते विनंती केली की हे त्या, तू यांना क्षमा कर. विचार करा, येशू त्या विरोधकांना सहज शासन करू शकला त्यांच्या अतिशय सहज. कारण येशू हा जिवंत देव आहे. येशू हा जिवंत देव आहे. तो त्या विरोधकांना सहज शासन करू शकला. पण तुम्हाला माहिती का, त्यांनी तसं नाही केलं. येशूकडे अधिकार देखील होते. ज्या वेळेला पेत्राने एका रोमी शिपायाचं कान कापला, त्याचं नाव मल्क होतं, त्यावेळेला येशूने पेत्राला सांगितलं, पेत्रा, तुझ्या हातातली तलवार ही म्याण्यामध्ये त्याने त्या मल्काचं कान घेतलं आणि परत जसं तसं लावून दिलं. आणि पेत्राला ठिकाणी बोलत, तुला काय वाटतं, माझ्या एका शब्दावरती माझा पाप स्वर्गदूत पाठवणार नाही हे सर्वांना नाश करण्यासाठी? लक्ष द्या, ह्या विरोधकांनी येशूला भयंकररित्या त्रास दिला. येशूला भयंकररित्या विरोध केला, इथपर्यंत की त्याला पुरुषावरती त्याला खेळला. पण तरीही त्याच्या हृदयामध्ये त्या विरोधकांप्रती क्षमा आहे, त्या विरोधकांप्रती दया. कधी कधी आपण देखील अशा प्रकारच्या त्रासातून
विरोधकांच्या सामन्यामधून जात असतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारे द्वेष, मत्सर, राग, कट, क्रोध, हेवा, बदला घेण्याची भावना, सूड घेण्याची भावना ही मुळीच यायला नको. तर आपल्या हृदयामध्ये क्षमाशीलता आणि त्या लोकांप्रती दयाची आज्ञा असते. देवा या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वाद देऊ. पुढचे जे मुद्दे आहेत, ते आपण उद्या संध्याकाळी